प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या पूजन दिनानिमित्त श्री क्षेत्र शिरसंगी ते वेरूळ संभाजीनगर दरम्यान विश्व कालिका सद्भावना ज्योत नेली जाते। नृसिंहवाडीमध्ये या ज्योतीचं उत्साहात स्वागत झालं। यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वकर्मा समाजाचा आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा यांचा 17 सप्टेंबर रोजी पूजन दिन उत्साहात साजरा केला जातो। याबाबत समाज बांधवांमध्ये जागृती व्हावी यासाठी विश्वकर्मा समाज संस्थेच्या वतीनं श्री क्षेत्र शिरसंगी कालिका मंदिर ते वेरूळ संभाजीनगर पर्यंत विश्व कालिका सद्भावना ज्योतीचं आयोजन करण्यात आलंय। शिरोळ तालुक्यात या ज्योतीचं आगमन झालं। नांदणी, हरवली, कुरुंदवाड नंतर नृसिंहवाडी इथं स्वागत कमानीजवळ ज्योतीचं समाज बांधवांनी उत्साहात स्वागत केलं। यावेळी सरपंच चित्रा सुतार, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, दत्त देवस्थानचे माजी अध्यक्ष शशिकांत पुजारी, माजी उपसरपंच कृष्णा गवंडी यांनी पुष्पहार घालून स्वागत केलं। भगवान विश्वकर्मा की जय होच्या घोषणा देत सद्भावना ज्योत रॅलीत ग्रामस्थ सहभागी झाले होते। राज्यातील विश्वकर्मा समाज बांधव एकत्र यावेत यासाठी श्री विश्व कालिका सद्भावना ज्योत आयोजित केल्याचं जिल्हाध्यक्ष संतोष पांचाळ यांनी सांगितलं। श्री क्षेत्र शिरसंगी कालिका मंदिर या ठिकाणाहून ही ज्योत आलेली आहे। आज कुरुंदवाड नगरीमध्ये नरसिंहवाडी या ठिकाणी ज्या ठिकाणी उगमस्थान आपण मानलं जातो, दत्ताचं देवस्थान मानलं जातं, त्या ठिकाणी या ज्योतीचं स्वागत कुरुंदवाडकरांनी उत्स्फूर्तपणे केलं। सर्व समाज बांधवांनी 17 सप्टेंबर रोजी या ठिकाणी एकत्रितपणे जमून हा विश्वकर्मा पूजन दिन 17 सप्टेंबर मोठ्या उत्साहानं साजरा करायचा आहे। यासाठी सगळ्या कुरुंदवाड शहर तालुक्यातील समाज बांधवांनी एकत्र येऊन तो साजरा करावा अशी या ज्योतीच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि प्रभू कालिका देवी विश्वकर्मा या सर्वांचाच आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहावा अशा शुभेच्छा मी व्यक्त करतो। नृसिंहवाडीमध्ये दत्तदर्शन झाल्यानंतर ज्योतीची ठिकठिकाणी महिलांनी ओवाळणी केली। यावेळी विनोद सुतार, सुहास सुतार, नवनाथ सुतार, नामदेव सुतार, प्रकाश सुतार, मारुती सुतार, दत्तात्रेय सुतार, गणेश सुतार, शिरीष सुतार, राकेश सुतार, रमेश सुतार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते।